7/12 आणि 29/48 यांच्या दरम्यान असलेला पुढील पैकी अपूर्णांक कोणता? आता इथं काय झालाय, बदल झालाय. इथं तर काही दुप्पट दिसत नाही, दुप्पटच निघायचं काम आहे असं नाही म्हटलं त्याचं. तर मग इथं काय सांगा, 7/12 आहे आणि 29 किती आहे, 48 आहे. ही एकमेकाची काय करायची, दुप्पट करायची. काय करायची? मग 48 निम्मे किती सांगा, 24. पण इथं याला गुणीला 2 केलाय म्हणून याला सुद्धा गुणीला 2 करावं लागेल. इथं 24 झाले म्हणून इथं किती होईल, म्हणजे 14/24 आहे का नाही आहे, काय आहे 14/24. आता इथं 12 नाही पकडायचे आणि 7 नाही पकडायचे, कोणाला पकडायचं, 14 आणि 24 ला. यांचं काम संपलंय 7 आणि 12चं, कारण गुणीला 2 केलंय. मग आता याची काय केलंय, 24 ची दुप्पट किती आहे. मग दरम्यान अपूर्णांक म्हणजे काय, छदाची दुप्पट, वरच्या वरची बेरीज, खालच्या खालचीच बेरीज. बोला काय केलं, लक्षात आलं. दुप्पट कशी बनवली, कोणाला काही अडचण आहे का? एखाद्या मनामध्ये तुमच्या विचार आला असन, कोणाचा का होईना सपोज, आणि अशावर तुमचं दुर्लक्ष असन, तरी विचारा, तरी विचारा, थांबू नका. थांबला तो संपला, स्वप्नात रांगला तो भंगला. भंगायचं नाही, भंगतो माणूस फक्त काय आहे, स्वप्नात रांगल्यानं. आळसपणा दाखवायचं नाही, आक्रमकता आणि कृतिशीलपणा आपला विचारामध्ये आणि अभ्यासामध्ये ठेवायचा आहे. तर मग आता सांगा, अंशाची बेरीज म्हणजे कोणाची, 14ची आणि 29ची. 9 4 13 3 हा चालेल का, 2 आणि 1 3 आणि 1 किती 4. आता छदाची बेरीज 8 आणि 4 12 2 हा चालेल का, 4 आणि 1 5 आणि 2 किती 7. 43 आपण किती 72. समजलं.